नमस्कार. दूरदर्शनच्या या खास अशा गोव्याच्या भूमीत या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. गोव्याबद्दल सर्वांना नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. इथला सुंदरसा निसर्ग, इथला परिसर, समुद्र आणि त्याचबरोबर गोव्याला हिऱ्याची खाण असं सुद्धा म्हटलं जातं. कारण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे रथी महारथी, मोठमोठी लोक ही गोव्यामध्ये जन्माला आली आणि पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांची नावं केली. या खास कार्यक्रमामध्ये आपण गोव्याबद्दल, इथल्या व्यक्तीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत कथ्थक नृत्यांगना प्रेरणा पालेकर. प्रेरणा यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रेरणा यांची जी आत्तापर्यंतची घौडदौड आहे ती नृत्यांगना म्हणून तर त्यांनी सिद्ध केलेलीच आहे, पण त्याचबरोबर त्या एक उत्तम कलाकारसुद्धा आहेत. नॅशनल यूथ फेस्टिवल म्हणजेच राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये त्यांना दुसरं पारितोषिक मिळालं, तर राज्य युवा महोत्सवामधल्या त्या पहिल्या पारितोषिकाच्या मानकरी आहेत. विशेष म्हणजे पुण्यामध्ये जाऊन कथ्थकमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या गोमंतकीय कन्या आहेत. असा प्रेरणा यांचा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे प्रेरणा तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्ते. नमस्ते. कथ्थक नृत्यांगना म्हणून तुमच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली? कथक हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की कथा कहे सो कथक, म्हणजे जो कथा सांगतो त्याला आपण कथक म्हणतो. तर मी लहानपणापासून मला खूपच आवड होती कथा सांगायची, अजूनही आवड आहे. तर कथा कशी सांगायची, तर नृत्याद्वारे कथा सांगायची. त्याच कारणामुळे मी आकर्षित झाले की अरे वा, की नृत्य करून एखादी कथा म्हणजे हावभावातनं, तुमच्या अंगसंचलनातनं एखादी कथा व्यक्त करावी. तर ह्याला मी खूप आकर्षित झाले आणि लहानपणापासून मला कथक शिकायची आवड निर्माण झाली. अशाच प्रकारे मी कथककडे वळले. जेव्हा मी कला अकादमी पणजी गोवा इथे मी सुरुवात केली शिकायला, गुरु सीमा खेडेकर यांच्याकडे मी आधी सुरुवात केली. त्याच्यानंतर गुरु चंदन सिंग आणि गुरु वर्धा फडके बेडेकर ह्यांच्याकडे मी शिकले. तर आवड म्हणून गेली होती, पण हळूहळू कळायला लागलं की ती माझी अभिव्यक्ती व्हायला लागली. अभिव्यक्ती झाली म्हटल्यावर त्याच्यात मी गुंतून राहायचे. वेगवेगळे तऱ्हेचे तत्कार म्हणा, मग हस्तकच्यामुळे म्हणजे हस्तक म्हणजे बॉडी मुवमेंट्स, त्याच्यामुळे खूप बॉडी अवेअरनेस वाढलं. हळूहळू त्याच्यातलं संगीत कळायला लागलं आणि ह्या गोष्टीमुळे मी खूप पुढे 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 त्याच्यात म्हणजे मुरत अशी गेली. आणि वर्धाताईंकडे जेव्हा मी शिकायला लागली तेव्हा मला हे रिअलाईज झालं की मी ह्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी निर्णय घेतला की कथकमध्येच पुढे शिकायचं आणि त्यासाठी मी ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ इथून MA ही पदवी मिळवली. पंडिता गुरु शमा भाटेजी यांच्याकडनं मी मार्गदर्शन घेतलं. तर ही माझी कथककडे वळण्याची माहिती. जसं की तुम्ही म्हणालात प्रेरणा, एक आवड म्हणून सुरू झालेला हा जो प्रवास आहे तो इथंपर्यंत पोहोचला की तुम्हाला नेहरू कला केंद्राचा राष्ट्रीय युवा गौरव हा पुरस्कार सुद्धा मिळाला. तर ही जी वाटचाल आहे, एक आवड ते एक करिअर, ती कशी होती आणि ती तुम्ही कशी एन्जॉय केली? आवड होती म्हटल्यावर जेव्हा आपण एखादी गोष्ट त्याची मी साधना असं म्हणणार नाही, पण त्याच्यात जेव्हा सतत असतो तेव्हा असं होऊन जातं की गुंतल्यामुळे तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की मी ह्याच्यातच काहीतरी पुढे करावं. म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होते तोपर्यंत असं काही ठरलं नव्हतं की मी कथकमध्येच पुढे शिक्षण करणार आहे, त्याच्यातच करिअर करणार आहे असं ठरवलं नव्हतं. पण मला असे गुरु लाभलेत, त्यांच्यामुळे मी हा डिसिजन घेऊ शकले. तर असं एका क्षणात मी हा डिसिजन घेतला होता असं मी कधी करत नाही, पण तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डिसिजन होता असं मी मानते. तर तिथे जाण्याची तयारी होती, पण जे पुढे करायला म्हणजे जेवढे प्रॉब्लेम्स येणार होते त्याची एवढी आयडिया नव्हती. पण तिथे गेल्यावर आता समुद्रात उतरलोय तर पोहायचं तर आहेच म्हटल्यावर ते पोहता पोहता मला एवढी मजा यायला लागली की प्रॉब्लेम जरी आले तरी आत्ता त्याला सामोरं जाऊन पुढे जाणार असेल तरच पुढे जाऊन ती मेहनत माझ्या म्हणजे त्याचं फळ मला मिळणार आहे. तर म्हटलं की करिअर करूया याच्यात, कारण हे क्षेत्र नाही आहे गोव्यात. मी वर्धाताईंना बघितलं की गोव्याबाहेरच्या असूनही त्या एवढ्या गोव्यासाठी म्हणजे काम करतात की गोव्यात कथक असावं, त्याचं अस्तित्व घडावं म्हणून.
तर मी त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन असा निर्णय घेतला की मी बाहेर जाऊन कथक शिकणार, MA ही पदवी मिळवणार आणि परत येऊन गोव्यात हे क्षेत्र वाढवणार. तर परफॉर्म करायचं म्हणजे प्रस्तुतीकरण तर आहेच, पण त्याच्यासोबत मला शिकवायला खूप आवडतं आणि मी गोव्यात येऊन परत शिकवणार ह्याच ध्येयाने मी ह्याच्यात करिअर करूया असं ठरवलं. जसं की प्रेरणा तुम्ही म्हणालात की यामुळं गोव्यामध्ये कथ्थकचा जो आहे एक प्रवास सुरू झालेला आहे आणि त्याला तुम्ही निमित्त आहात. तुमच्या गुरूंनी सुद्धा स्वतःचं योगदान यामध्ये दिलं. तर सध्या तुम्हाला जो मिळणारा रिस्पॉन्स आहे लहान मुलांकडून असो किंवा तुमच्याकडे शिकायला येणाऱ्या सध्याच्या पिढीकडून, तो कसा आहे, याकडे तुम्ही कसं बघता? मी देवाच्या दयेने खरंच म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे लोकांना कळतंय की क्वालिटी काय आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर MA करून आली आहे ह्याच्यामुळे खूपच लोकं म्हणजे आली की आम्हाला शिकायचं आहे. सुरुवातीला खूप कमी मुलं होती, पण जसं-जसं म्हणजे हळूहळू वेळ गेला तसं-तसं खूप मुलं जॉईन व्हायला लागली. त्यांना समजलं की हो, आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळतंय आणि त्याच्या माध्यमातनं मुलांना पण मजा यायला लागली की खरंच खूप गोष्टी मुलांना मदत करतात. आणि मुलंच नाही तर माझ्याकडे 67 इयर ओल्डसुद्धा एक ताई आहेत, त्या शिकतायत. तेवढीच त्यांना आवड आहे. तर तुमचं मन आणि शरीर ह्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी नृत्य या कुठलीही कला खूप महत्त्वाची असते आयुष्यात. तर ही गोष्ट खूपशा लोकांना माहिती आहे आणि मुलांना खास करून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूपसे पेरेंट्स त्यांना कथ्थक म्हणा, भरतनाट्यम या अनेक संगीत जसं वाद्य, गायन ह्याच्यात त्यांना नक्कीच पाठवतात. कारण ह्याच्यातनंच मुलांचा खरा विकास होतो. तर मला सुरुवातीला म्हणजे जसं म्हणतो की म्हणजे माझा प्रवास असाच राहिला की मला हळूहळूच गोष्टी मिळाल्या आहेत. तर त्याचनुसारे जेव्हा मी क्लास सुरू केला तेव्हा हळूहळू थोडी मुलं जॉईन झाली आणि आत्ता खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मी ऑनलाईन क्लासेस घेते आहे सध्या, तरी खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि मुलं खरंच ग्रो होताना मला दिसत आहेत. त्याच्यामुळे खरंच चांगलं वाटते आणि लोकांना खरंच खूप आवड आहे आणि त्याची जाणीव पण आहे. ही खरीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर सध्या जसं तुम्ही म्हणालात की लहान मुलांकडून किंवा आत्ताच्या पिढीकडून मिळणारा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. तर तुम्ही सुधा कला प्रांगण नावाचा जो समूह चालवता हो. कलेच्या क्षेत्रामधलं तुमच्या योगदानासाठी, ते पुढे नेण्यासाठी, तर याबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. याची स्थापना, याच्या मागं काय संकल्पना होती सुरू करण्यामध्ये? नक्कीच. सुधा कला प्रांगण ही संस्था माझ्यासाठी सर्वस्व आहे. सुधा कला प्रांगण हे जे नाव आहे ते माझ्या बाबांच्या आठवणीत आहे. त्यांचं नाव आहे सुधाकर नरसिंह पालेकर. तर ते कला साधक होते. त्यांना कलेची खूप आवड होती आणि त्यांनी मला ह्या क्षेत्रात म्हणजे माझं पाऊल ठेवलं. कारण मी तशी खूप मस्तीखोर होते आणि खेळातच रमायचे. आवड होती, पण ती जिद्द नव्हती. ती मला माझ्या बाबांनी दिली आणि त्यांच्यामुळे मी या क्षेत्रात पोहोचले. तर आत्ता माझे बाबा नाही आहेत, म्हणजे आमच्यासोबत आहेच त्यांचा आशीर्वाद, पण प्रत्यक्षात ते नाही आहे. तर त्यांच्या आठवणीत मी असं ठरवलं की जेव्हा मी परत येणार आणि गोव्यात जेव्हा मी एक कथक वर्ग सुरू करणार, तर संस्था स्थापन करायची, तर मी त्यांना म्हणजे बाबांचंच नाव देणार. आधी मी जेव्हा गोव्यात होते तेव्हा लहान लहान मुलांना गावच्या एकत्र करून ताळगावमध्ये मी त्यांचे डान्स बसवायचे, नाटकुले ज्याला मी म्हणते, छोटी नाटकं असं बसवायचे. तर ते मी 10 वर्ष केलं. तर तशी आमची संस्था म्हणजे अशी संस्थापित अशी नव्हती, पण गावापुरती होती. तर तेव्हा आम्ही त्याचं नाव इंडियन टायगर्स असं ठेवलं होतं लहानपणी. तर मग मी जेव्हा MA करून आली तेव्हा म्हटलं परत नाव दिलं पाहिजे आणि संस्था एकदम व्यवस्थित स्थापित केली पाहिजे. तर मी जेव्हा कथक वर्ग सुरू केलं तेव्हा सगळ्यांना सांगितलं की सुधा कला प्रांगण माझ्या बाबांच्या नावाने ही संस्था आहे आणि कलेसाठी आम्ही काम करणार, समाजासाठी काम करणार. एक चांगला समाज घडवण्यासाठी कलेचं माध्यम वापरावं हा आमचा ध्येय आहे या संस्थेचा. आणि त्याच्या अंतर्गत कथक वर्ग चालतात, मग गायन वर्ग पण चालतात आणि काही कार्यक्रम पण आम्ही करतात. जसं हल्लीच आम्ही एक वीरगाथा
झासी की राणी. अच्छा. हो, तर ही हा एक डान्स ड्रामा आहे, नृत्य नाटिका. हम्म. ती आम्ही आत्ता प्रोड्यूस केली आहे. हम्म. तर त्याचे तीन प्रयोग झालेत. इंटरनॅशनल सायन्स फेअरला झालेत, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रगॅन्झा आणि प्रयोग सांज डिरेक्टरेट ऑफ आर्ट अँड कल्चर इथे. तर प्रयत्न आहे की असे चांगले परफॉर्मन्सेस, म्हणजे क्लासिकल जर डान्स आहे, आता मी कथक नृत्यांगना आहे, मला माहिती आहे की तो फॉर्म किती स्ट्रॉंग आहे. तर जर तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तर आपल्याला लोकांना त्यांना काहीतरी माहीत असलेलं त्यांच्या भाषेतनं आणि आमच्या माध्यमातून सांगायला पाहिजे. तर सगळ्यांना माहीत असलेली झासी की राणी ही कथा आम्ही म्हणजे नृत्याच्या माध्यमातून प्रस्तुत केली आहे आणि ती एक स्टोरी आहे. तर जसं मी सांगितलं, मला स्टोरी सांगायला आवडतं आणि मी लगेच कनेक्ट करू शकते. तर मी प्रयत्न केला आहे हे डिरेक्ट करण्याचं आणि सुधाकला प्रांगणने ते प्रोड्यूस केलं आहे. तर सुधाकला प्रांगण खूप प्रयत्न करत आहेत की कलाक्षेत्रात खूप काही घडावं, खूप काही करावं आणि पुढेही नक्कीच असणार आहे मुलांसाठी, तसंच समाजासाठी. जसं की तुम्ही म्हणालात की झाशीच्या राणीवरती तुम्ही असा एक फॉर्म लिहिला आणि तो प्रेक्षकांसमोर सादर केला, तर तसे काही वेगळे प्रयोग पुढे भविष्यात करण्याचं योजलेलं आहे का, किंवा लिखाण सुरू आहे का या सगळ्याबद्दल? हो, नक्कीच. म्हणजे थोडं चालू आहे काम त्याच्यावर. जसं मी गोव्याची कन्या आहे, तर मी कोकणीमध्ये माझी पदवी मिळवली आहे, ग्रॅज्युएशन कोकणीचं आहे. तर माझी अशी खूप इच्छा आहे आणि मी त्याच्यावर काम सुरू केलं की कोकणी कविता घेऊन त्याच्यावरती काहीतरी कथकमध्ये करावं. तसंच म्हणजे कथक जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे नृत्य जेव्हा म्हणतो, त्याला कुठल्या भाषेचं बंधन नाही. ती एक युनिव्हर्सल भाषा आहे, कोणालाही नृत्य समजतं, कारण बॉडी ही युनिव्हर्सल आहे, हावभाव युनिव्हर्सल आहे. तर कोकणी ही भाषा घेऊन त्याच्यात जे साहित्य आहे त्याच्या अंतर्गत मी कथक जर वापरून काहीतरी गोव्याच्या लोकांसाठी करू शकते, तर त्याचा प्रयत्न करते. आणि त्याचबरोबर जे पारंपरिक कथक नृत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ज्या पारंपरिक आमच्या ठुमऱ्या आहेत म्हणा, वेगळे तराणे आहे, ह्या सगळ्यांचा म्हणजे समावेश एकत्र करून अशी गोव्यातनं एक डान्स कंपनी तयार करायची आहे, ज्याच्यासाठी वीरगाथा ही पहिली म्हणजे संधी होती की असं काहीतरी तयार करायचे ज्याच्यातनं परंपरा पण दिसेल, कारण हा एक पारंपरिक फॉर्म आहे आणि त्याचबरोबर लोकांपर्यंत ते पोहोचेल असं काहीतरी ब्रिज करण्यासाठी वेगळे माध्यम घेऊन आम्ही ते प्रस्तुत करणार आहोत. तर नक्कीच खूप गोष्टी आहेत डोक्यात ज्या आम्ही पुढे प्रस्तुत करणार आहोत आणि त्याच्यावर काम पण चालू आहे. नक्कीच प्रेरणा, वीरगाथाच्या निमित्तानं तुम्ही कथा आणि नृत्याचा एक संगम असा लोकांच्या समोर आणलात आणि ह्याचे 3 प्रयोग झाले असे तुम्ही म्हणालात. तर लोकांकडून आलेला प्रतिसाद कसा होता अशा प्रकारचा एक नृत्याचा वेगळा फॉर्म बघून, किंवा अशा एखादा नृत्याचा फॉर्म ज्याच्यातून सामाजिक संदेश जातो? लोकांचं काय म्हणणं होतं याबद्दल, त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? आम्ही खरेच खूप उत्सुक होतो की लोकांना काय वाटणार आहे. म्हणजे खूप अनेक प्रश्न होते डोक्यात की लोक म्हणायचे, अरे हे कथक कळतच नाही, या क्लासिकल डान्स तुम्ही काय करतात, आम्हाला नाही समजत आहे. म्हणजे छान वाटतं पण काय करतायत ते कळत नाही आहे. आणि हाच प्रयत्न होता की वीरगाथामधनं लोकांपर्यंत आम्ही काय म्हणतोय ते पोचलं पाहिजे. तर असा रिस्पॉन्स मिळाला की लोकांना ते समजलं. तर ही खूप मोठी गोष्ट होती की हा रिस्पॉन्स जो आला की आम्हाला समजलं तुम्ही काय प्रस्तुत केलं, आम्हाला तुमचं नृत्य समजला, हा सगळ्यात महत्त्वाचा रिस्पॉन्स होता जो आम्हाला अपेक्षा होती आणि ते तसं झालं. आणि लोक म्हणाली की हो की आत्ता जसं अमृत महोत्सव चालू, आझादी का अमृत महोत्सव, तर त्यामुळे लोक अजून खूप खुश झाली की झासी की राणीसारखी अशी एक आमची वीर आहे, तिची वीरता सादर करणारं तुम्ही एक हिस्ट्री दाखवली, त्यामुळे मुलांमध्ये पण एक जागरूकता निर्माण झाली आहे आणि एक संदेश मिळाला आहे. तसंच आम्ही विमेन एम्पॉवरमेंट म्हणतो, तर त्यामुळे म्हणजे जेव्हा झासी की राणी आम्ही प्रस्तुत केलं त्याच्यातनं खूप लोकांना ती प्रेरणा मिळाली. कारण आपण वाचतो, आपण फिल्म्स बघितलेत, पण नृत्यातनं असं काहीतरी सादर झालं आणि एवढं सुंदर संगीत होतं त्याच्यात. खूप लोकांनी मेहनत केली आहे, खूप कलाकारांनी मेहनत केली आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे कलाकार गोव्याचे आहेत. आणि तर ह्या म्हणजे आम्हाला नेहमीच असं डिटॅच वाटायचं लोकांकडनं
तर ह्यावेळी लोक ते समजू शकले आणि ते कनेक्ट झालं. हा सगळ्यात मोठा रिस्पॉन्स होता आणि लोक खरंच सांगतायत की तुम्ही हे प्रस्तुत करा अनेक ठिकाणी, आणि आमचा प्रयत्न आहे अजून खूप ठिकाणी, गोव्यात तसंच बाहेरही ते प्रस्तुत करायला. लोकांना खरंच खूप आवडलं आणि ज्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्यात ज्याच्यावर काम केलं पाहिजे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. तर कारण आम्ही आत्ताच सुरू केलं काहीतरी, तर आम्हाला तसं कोणाला वाटलं तर नक्कीच त्यांनी सांगावं, कारण आम्ही त्याच्यावर काम करून अजून ती प्रस्तुती चांगली करू शकतो. कलेसोबत नेहमीच लोकांनी कनेक्ट होणं किंवा लोकांचा संपर्क असणं खूप गरजेचं आहे. हो. तर हाच उद्देश ठेवून तू असं म्हणालीस की तू सुधा कला प्रांगण सुरू केलंस. सुधा कला प्रांगणाची घौडदौड किंवा झेप ही या प्रवासाबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. हो, सुधा कला प्रांगण जसं मी सांगितलं की 2019 साली आम्ही ती संस्थापित केली. तसं 10 वर्ष आधी होती, पण म्हणजे मी जेव्हा म्हणते की 2019च म्हणते, कारण तेव्हाच आम्ही रजिस्ट्रेशन आणि सगळं ते जे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या संपन्न केल्या. तर सुरुवात ही कथक वर्गातनंच झाली. जसं मी सांगितलं की सुधा कला प्रांगण हे नाव कसं आलं, आणि जेव्हा मी विचार केला की वर्ग सुरू करायचा आहे, तर तेव्हाच मी ठरवलं की सुधा कला प्रांगणच्याच अंतर्गत करायचं, इंडिव्हिज्युअली वेगळं नाही करायचं. तर सुरू केलं कथक वर्गने म्हणा, तर हळूहळू रिस्पॉन्स चांगला यायला लागला, मुलं यायला लागली. मग मी 2 सेंटर्स ठेवले, एक तालिगावमध्ये आणि एक मापशाला. आत्ता सध्या ऑनलाईन घेतीये. तर छान मस्त 2 वर्ष चाललं आणि मग लॉकडाऊन झाला. लॉकडाऊनमुळे जरा स्थगित झालं. तर मला वाटलं की आत्ता काय होणार आहे, काहीतरी प्रॉब्लेम होईल. तर म्हटलं नाही, मुलांनी ऑनलाईन करण्यासाठी एकदमच असा म्हणजे चांगला उत्साह दाखवला. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे. तर ऑनलाईन म्हणजे मी सतत दिवस रात्र ऑनलाईन क्लास घ्यायचे. तर तसंच नंतर आम्ही सुधा कला प्रांगण च्या अंतर्गत आमच्या मुलांचे कार्यक्रम जे ऑनलाईन म्हणजे व्हिडिओजच्या माध्यमातून ठेवले. आमचा यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज आहे. तर त्याच्या अंतर्गत अनेक कार्यक्रम केले. कलारम्य म्हणून एक सिरीज ठेवली, ज्याच्यात अनेक गोव्याचे तसेच बाहेरचे जे तरुण कलाकार आहेत संगीतामधले, तर त्यांना घेऊन आम्ही ती सिरीज चालवली. तसंच नृत्यगाज सारखा म्हणजे घुमट, मी घुमट वाजवते, मला खूप आवडतं घुमट वादन. तर घुमट आणि कथक ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश करून त्याच्यातनं आम्ही एक व्हिडिओ बनवला जो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि असे अनेक काही प्रोजेक्ट्स केले ज्याच्यातनं सुधा कला प्रांगण लोकांना कळलं आणि त्याच्यातनं काहीतरी आम्ही लोकांना देऊ शकलो आणि आम्ही पण खूप काही शिकू शकलो. तर हा असा प्रवास आहे. हळूहळू संस्था मोठी होती आणि मला त्याचा आनंद आहे, कारण हळूहळू जे काय मिळतं ते खरंच म्हणजे द प्रोसेस इज इंटरेस्टिंग. म्हणजे आता तुम्ही कलाकार आहात तर तुमची एक एम असते की मला आता हे अचीव्ह करायचंय, पण त्याच्यानंतर काय हे पण असं म्हणजे कुठेच ते संपत नाही. आत्ता हे झालं तर पुढचं, तर तो प्रोसेस महत्त्वाचा. आता मी परफॉर्म करताना एवढी तयारी करतो, ती एवढी मजा असते, म्हणजे नाही येते तर 1000 वेळा करा. मग परत काही चुकलं आमचं तर त्याच्यातनं म्हणजे टेन्शन खूप होतं, माझं काहीतरी चुकलं, मग त्याच्यातनं शिका. ह्या प्रोसेसमध्येच एवढी मजा येते की स्टेजवर तर आहेच, जेव्हा आम्ही प्रेझेंट करतो तेव्हा या एखादा व्हिडिओ आउट होतो तेव्हा, पण तो जो प्रोसेस असतो की ऑफलाईन म्हणा तर टेक्निकल सगळं स्टेजवर, आणि जर ऑनलाईन म्हणा तर सगळं हे ॲप्स आणि ते खूप काही कामं असतात. तर त्या प्रोसेसची खरी मजा आहे. जो शेवटचा प्रॉडक्ट असतो त्याच्यापेक्षा प्रोसेस महत्त्वाचं आहे. तर हे आम्ही खूप शिकलो आणि आम्ही तो प्रोसेस एन्जॉय करतो खूप. म्हणजे आमचा जो कुटुंब आहे सुधा कला प्रांगण तो खूप मोठा आहे आणि माझ्या घरातलीच माणसं खूप आहेत, माझेच फ्रेंड्स आहेत आणि खूपशा स्टुडंट्सचे पेरेंट्स म्हणा आणि अशी खूप लोक जोडलेली आहेत. तर आमचा परिवार मोठा होतोय, सगळे एकत्र पुढे जात आहेत, हे महत्त्वाचं आहे. कारण लेट अस ऑल ग्रो टुगेदर असं माझं म्हणणं आहे की आपण सगळे एकत्र पुढे जाऊया. तर हे सुद्धा सुधा कला प्रांगणमधून होते. तर
त्यामुळे खूपच आनंद होतो. नक्कीच. हे विश्वशी माझे घरं असं म्हणून गेले ज्ञानेश्वर. तर या संकल्पनेला पुढे घेऊन जाताना जेव्हा असा प्रश्न आला की तू तुझी बॅचलर डिग्री घेतलीस आणि जेव्हा पुण्याला जाण्याचं ठरवलंस पुढच्या शिक्षणासाठी, असं आहे की तू गोव्यातली पहिली कन्या आहे जिनं कथ्थकमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तर पुण्याला जाण्याचा निर्णय कसा झाला आणि पुण्याला गेल्यानंतर गोव्याला किती मिस केलं? गोव्याचं जे योगदान आहे तुझ्या आजवरच्या वाटचालीत ते कशा पद्धतीचं आहे? मी नेहमी म्हणते की मी खूपच भाग्यशाली व्यक्ती आहे आयुष्यात खरंच. कारण मला खूप चांगले पालक, माझं कुटुंब, चांगले गुरु मिळालेत. मी पुण्याला जायचा डिसिजन असा घेतला की मी म्हटलं की खूप सडन होता. मी असंच एकदा आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटमध्ये गेले होते की त्यांच्या काय शिष्यवृत्ती आहेत पुढे शिकण्यासाठी, कारण मी एक्सटर्नली करायचा विचार करत होते. तर मग मी असं बघितलं की डिस्टंट जे आहे तसं करून शिकता नाही येत. तर तिथे जाऊन असंच मी जाऊन बघत होते की काय आहे, कारण मला इच्छा होती. मग असं झालं की मी तिथे माझ्या ज्या थिएटर गुरु आहेत सौ अनघा देशपांडे ताई, तर त्या मला भेटल्या. तर त्या मला विचारायला लागल्या की तू का आली आहेस इथे? तर म्हटलं असंच बघायला आले होते. म्हणे असंच वाटतं का तुला आवड आहे ना त्याच्यात, तर कर ना, कशाला घाबरते? तर माझी आर्थिक परिस्थिती नव्हती घरी, तर खूप गोष्टी होत्या डोक्यात की मी कसं करणार, कारण किती म्हटलं तरी आर्थिक परिस्थिती जर नाही नीट तर नाही होत, तुम्हाला तो आधार लागतो. आणि तिथे शिकायला जाणं म्हणजे फीज भरा, तिकडे म्हणजे इंडिपेंडंट राहावं लागतं, त्यासाठीचा खर्च, आणि इच्छा तर आहे. तर त्या म्हणाल्या वाट आपसूक मिळेल, तू प्रयत्न कर की तिथे ॲडमिशन मिळावं. तर मी म्हटलं की मला करायचं आहे. त्यांनी खूप मला समजवलं, आणि तो जो टाईम होता, ती जी 10 मिनटं होती आणि त्या 10 मिनटात जी ताकद होती त्यांच्या शब्दांमध्ये, ती अशी कुठेतरी आतमध्ये गेली आणि असा आवाज आला की केलं पाहिजेस तू, म्हणजे तुला सोपंच का करायचं आयुष्यात, घे ना, रिस्क घे ना जरा, होईल, करशील तू. आणि जर आपण म्हणतो की आयुष्यात काहीतरी लोकांना द्यायचं आहे, तर ही माझी जबाबदारी आहे की जे क्षेत्र मला आवडतं आणि ते क्षेत्र जर मला इथे आणायचं आहे, तर मला बाहेर जाऊन करावंच लागेल, तरच इथे येऊ शकतं ना, इकडच्या इकडे राहून तर होणार नाही. तर त्या थिएटर गुरु असून सुद्धा त्यांनी मला नृत्य करायला, म्हणजे नृत्य शिकायला बाहेर जा असं समजवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रस्तुत एक परण जसं की प्रेरणा, तू म्हणालीस की कलाकार हा एकट्याचा, त्याचा स्वतःचा कधीच नसतो, तो समाजाचा असतो. तर हा संदेश देऊन तू तुझी वाटचाल सुरू केलेलीस, आणि त्यानंतर तू असं सांगितलंस की हावभाव आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मोठमोठे ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत. तर आम्हाला एक छोटीशी झलक तुझ्या कवितेतून किंवा तुझ्या हावभावातून बघायला मिळेल का याबद्दल? हो, नक्की. म्हणजे आत्ता मी उठून करू नाही शकत, तर कवित्त हा एक प्रकार असतो कथकमध्ये. कवित्त म्हणजे एक छंदबद्ध कविता जी आपण नृत्यातनं सादर करतो. तर त्याच्यात एक छोटीशी काहीतरी स्तुती असते एका देवाची म्हणा, या कुठली तरी एक कथा असते जी म्हणजे छेडछाड म्हणा, ती अशी थोडक्यात सांगून जातं. तर ती मजा आहे की एखादी गोष्ट आपल्याला 4 पॅरेग्राफ्समध्ये पण सांगता यायला पाहिजे, आणि तसंच एका वाक्यात या एका शब्दात. तर हे कवित्त एक छोटंसं आहे, म्हणजे स्तुती कविता असं मी त्याला म्हणेन, शंकरावरती आहे. तर मी बसूनच म्हणेन आणि जस्ट थोडा हावभाव कर. चालेल. जय महेश जटाजूठ कंठ सोहे कालकूट, 3 नेत्र चंद्रभाल, गले में मुंडन की माल, गौरी अर्धंग संग भस्म लसित, अंग अंग जागो महिमा अपार, वेद रचित था के दिगन्नाड दिगन्नाड, धेत धेत्ता कत घे नग 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 न, धात्र कधिकिट धात्र कधिकिट धात्र कधिकिट धात्र कधिकिट, धान धान धा धान धान धा धान धान धा.
खूपच सुंदर, खूपच सुंदर प्रेरणा. आपण आता पुन्हा गप्पांकडे वळूयात. जसं की तू म्हणालीस की कुठलीही गोष्ट हळू-हळू मिळाली की त्या गोष्टीची किंमत राहते, त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळते. तर हळू-हळूच हा गोव्यातून प्रवास पुण्यामध्ये गेला. त्यानंतर राष्ट्रीय युवा गौरव पुरस्कार असो किंवा राष्ट्रीय युवा महोत्सवातली तुझी झेप असो. तर हे सगळं मिळवत असताना गोव्याबाहेर जाऊन तिथं स्ट्रगल करणं, तिथं राहणं, जसं तू म्हणालीस गोव्यातल्या लोकांना बाहेर राहण्यासाठी एक वेगळा स्ट्रगल करावा लागतो. तो स्ट्रगल जर आजच्या पिढीला तू सांगितलास आमच्या माध्यमातून, तर कदाचित त्यांना सुद्धा उद्या एक मार्ग दिसू शकतो. मी आत्ता म्हणजे वर्ष झालं की नॅशनल यूथ फेस्टिवलला कथकमध्ये मला दुसरं म्हणजे इनाम मिळाला. म्हणजे मला अपेक्षा नव्हती. म्हणजे सांगायचं म्हणजे मी जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, मी असा विचार केला की कथक गोव्यामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे लोक प्रस्तुत करतात आणि मेहनत करतात. हे नॅशनलपर्यंत पोहोचावं हा माझा ध्येय होता. मी बिलकुल अपेक्षा ठेवली नव्हती की मला प्राईज मिळणार, कारण खूप चांगले डान्सर्स होते. तर मी जेव्हा प्रस्तुत केलं, मी मजा घेतली पूर्ण की मी परफॉर्म करते आणि तो लॉकडाऊन नंतर होता, तर मी अजून खूप म्हणजे प्रखरतेनं परफॉर्म केलं. तर मला असं वाटलं की मी माझं 100% दिलं आहे. तर जेव्हा मला कॉल आला की तुला हा प्राईज मिळाला, मला विश्वास नाही बसला. म्हटलं काहीतरी फेक कॉल असेल का काहीतरी. पण जेव्हा मला त्यांनी म्हटलं की नाही खरंच ऑफिशियली झालं, तेव्हा मला विश्वास नाही बसला. पण मला खूप अभिमान वाटला स्वतःचा, कारण मी जिंकण्यासाठी हे केलं नव्हतं, पण मला त्याच्यातनं ते फळ मिळालं. कारण लोकांना असं वाटायचं की राष्ट्रीय स्तरावर की नाही गोव्यामध्ये कथकचं काही नाही. तर लोकांनी त्या गोष्टीला म्हणजे अप्रिशिएट केलं की आहे गोव्यात पण चांगलं आहे. हा माझ्यासाठी खरा इनाम होता. आणि जेव्हा हे प्राप्त झालं तेव्हा मला असं वाटलं की चांगलं आहे. म्हणजे मी अपेक्षा नव्हती ठेवली आणि माझ्या आयुष्यात खूपदा अनपेक्षित गोष्टीच घडल्यात आणि त्याच खूप सुंदर आहेत. तर त्यानंतर मला खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. कधी कधी वाटायचं बास करा आता, नको म्हणजे उगाच चढायचं आणि मग कावं नाही व्हायची. पण म्हणलं नाही, आपण राहिलो पाहिजे जमिनीवरच आणि आपलं काम करत राहायला पाहिजे. तर हे एकच मी सांगेन सगळ्यांना की तुम्ही मेहनत करा. म्हणजे हे माझ्यासाठी पण आहे, कधी कधी मी पण आळशीपणा करते. सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीप्रती प्रेम आहे आणि तुम्हाला त्या आपण काय म्हणतो की मुळापर्यंत पोहोचायचं आहे, तर तो एक प्रवास आहे, सुंदर प्रवास आहे, जो प्रेमातनं मग तुमची त्याप्रती जी मेहनत आहे, तुमचे जे इन्स्पिरेशन्स आहेत, तुमचे टीचर्स आहेत, फॅमिली आहे, तुम्ही जो विचार करतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगला व्यक्ती होणं महत्त्वाचं आहे आयुष्यात. जर तुम्ही चांगले व्यक्ती आहात तरच तुम्ही चांगले कलाकार, चांगले डॉक्टर म्हणा, जे काही प्रोफेशन आहे ते. तर हे महत्त्वाचं आहे की आधी चांगलं व्यक्ती व्हायचं. म्हणजे त्यासाठी म्हणजे एक डिसिप्लिन असला पाहिजे आणि मला ते क्लासिकल डान्सने दिलं आहे. म्हणून मी खूप मानते या फॉर्मला, कारण मला खूप काही दिलं आहे. मी आज जे काय आहे ते नृत्यामुळे आहे, ती माझी अभिव्यक्ती आहे. तर तुम्हाला जर असं खरंच वाटतंय की एखादी गोष्ट मिळवायची आहे, तर प्रोसेस एन्जॉय करा, मेहनत करा, पडा, पण तिकडेच थांबू नका. पडलं म्हणून मागे नाही जायचं. आणि कुठेतरी आयुष्यात 4-5 गोष्टी करत असताना मी म्हणेल की एखाद्या गोष्टीवरतीच लक्ष द्या आणि त्या गोष्टीकडे जा. आणि तुमच्या त्या बाकीच्या गोष्टी कधी सुटणार नाही. माझ्या पण सुटल्या नाहीत आणि त्या घेऊनच जाते. पण मूळ जी गोष्ट आहे डान्स, तो पुढे नेण्यासाठी तुम्हाला तिथेच राहावं लागतं काही काळ ना होईना. तर मेहनत करा आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जायचा ध्येय ठेवा. ती मजाच वेगळी आहे. जर तुम्ही मीच पुढे जाणार, मीच सगळं करणार म्हटलं तर ती मजा पण नाही आहे. आणि काय म्हणतो आपण, समाज म्हणून जर एकत्र काम करतोय तर सगळ्यांनी एकत्र जायला पाहिजे. तुम्ही कोणाला जर कमी कळतंय तर त्यांना थोडं जास्त वेळ देऊन शिकवा. तुमचंच म्हणजे तुमचंच भलं होणार आहे त्याच्यातनं, असा विचार करा. आणि कोणाप्रती अशी जेलसी ठेवू नका. प्रत्येक व्यक्ती जर त्यांच्या क्षेत्रात जर अव्वल आहे
तर त्याबद्दल त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, जेलस होऊ नका की हां ह्या माणसाने असं काहीतरी केलं आहे. मी खरंच इन्स्पायर होते, कारण इन्स्पिरेशन इज अ वे ऑफ लिव्हिंग. खरंच म्हणजे मला माझं नाव खूप आवडतं यामुळे, प्रेरणा. माझ्या बाबांनी खूप चांगलं नाव ठेवलं मला. खरंच तुम्ही प्रेरित व्हा आणि तुमची मेहनत तर आहेच. इन्स्पायर करा आणि इन्स्पायर होत राहा आणि असेच पुढे जा, म्हणजे सगळं चांगलं होईल आणि होणारच आहे म्हणजे अगदीच. प्रेरणा, जसं तू म्हणालीस की इन्स्पायर होत राहणं खूप गरजेचं आहे. प्रेरणा हा एक जगण्याचा मार्ग आहे. तर इथून जेव्हा मुंबई किंवा पुण्यात तू गेलीस, पुण्यात तर शिक्षणासाठी गेलीस, पण मुंबईचा संदर्भ आला तुझ्या एकूणच करिअरमध्ये किंवा काय, तर बरीच लोक पुण्या मुंबईमध्ये करिअर बनवण्यासाठी जातात आणि जातात ती परत येत नाहीत. ते तिथंच त्यांचं आयुष्य पुढे जगतात. पण तू परत आलीस कारण तुला गोव्यामध्ये कथ्थक पसरवायचं होतं, कथ्थकचा विस्तार करायचा होता. तर हे जे परत येणं होतं, परत येताना भीती वाटली का की करिअरच्या बाबतीत आपण एक वेगळा चान्स घेतोय, असं वाटलं का कधी? हो, म्हणजे आणि ते वाटणं काय होतं? मी जेव्हा येत होते म्हणजे मला असं झालं होते का म्हटलं बस आता चला घरी चला. तर मग नाही, एकदा जेव्हा मी निघत होते माझे म्हणजे डोळ्यातनं म्हणजे थांबतच नव्हतं माझं रडणं. म्हणजे मला अशी भीती होती की आत्ता काहीतरी मी इथे सेटल होत होते आणि आत्ता ते सुटायला लागले का, म्हणजे ते होणार नाही आहे का, कारण मी परत जाऊन वेगळा ॲटिट्यूड होणार आहे का, मी मेहनत नाही करणार आहे का, मग मी कम्फर्टेबल लाईफ जगणार आहे का, असे खूप प्रश्न होते. कारण मी एकदा कविता लिहिली होती की मला असं वाटायचं की मला घरची पण आठवण यायची, म्हणजे मला ती गादी आठवते आणि आत्ता मी चटईवर झोपली आहे तर मला चटई नकोशी वाटते, पण थोड्या दिवसानंतर तीच चटई मला हवी आहे. म्हणजे मला आठवण येत नाही गादीची असं नाही, येते पण मला आता चटई सोडायची नाही. तर ती मी चटई जेव्हा सोडून येत होती मला खूप त्रास झाला. पण मला माहिती होतं की मला गोव्यात येऊन म्हणजे माझा ध्येय होता की मी नेहमी सांगायचे की तुझा गोल काय आहे सध्यासाठी, की परत जाऊन कथ्थक म्हणजे हा क्षेत्र तिथे आहे, वर्धाताईंनी केलं आहे, रेखाताई आहेत त्या खूप काम करतायत आणि असे अनेक गुरु आहेत, जसं मी सांगितलं आमच्या सीमाताई पण आहेत, बाकी भरतनाट्यमसाठी वेगळे टीचर्स आहेत, खूप काम करतायत. तर मी गोव्याची जिने म्हणजे MA केलं, तर माझी जबाबदारी आहे की मी परत जाऊन ते द्यायलाच पाहिजे. तर हा स्वार्थी विचार नाही करायचा स्वार्थी विचार. म्हणजे तू जा, म्हणजे माझा लिंक तुटला नाही. पुण्यात जायचंय मला, मुंबईत जायचंय, परफॉर्म करायचं. असा वेळ पण येईल जेव्हा मला वाटेल की मी माझं जे गोव्यात काम आहे ते केलंय, आत्ता ती पुढची पिढी करणार, तर मी पुढे पाऊल उचलेन. मला आवड आहे समाजकार्य करायची कलेतनं, मला आवड आहे डान्स थेरपी शिकायची, तर माझा काही विकास थांबवायचा नाही आहे. ही भीती असतेच, कारण आपण जेव्हा शिकवायला लागतो तेव्हा असं होऊन जातं की कधी कधी आपण विसरतो की आपली पण काहीतरी एक आयडेंटिटी आहे कलाकार म्हणून. तर मी प्रयत्न करते ते बॅलन्स करायला. मी परफॉर्म करते की संधी जेव्हा असते तेव्हा या संध्या तयार करते, जसं वीरगाथा आहे की आपण परफॉर्म करायचं आणि स्वतःचं अस्तित्व पण ठेवायचं. तो बॅलन्स डिफिकल्ट आहे, तर तो बॅलन्स राहणार की नाही हा मला म्हणजे डाऊट होता. पण अजूनपर्यंत तरी ठीक आहे. आणि जेव्हा जेव्हा माझं काही चुकतं तेव्हा मला मार्गदर्शन म्हणजे करण्यासाठी माझे गुरु आहेत, माझे फ्रेंड्स आहेत. माझं काही चुकत असेल, कुठे कधी मी काही चुकीचं बोलले, चुकीचं वागले, ते सांगायला आहेत आणि मी त्याच्यावर विचार पण करते आणि एक्सेप्टन्स आहे माझ्यात. तर ह्यामुळे ते टिकून आहे. म्हणजे ती भीती होती पण आत्ता ती खूप कमी झाली आहे, कारण मी बऱ्यापैकी बॅलन्स करते असं मला वाटते. जर माझं चुकत असेल तर मला कोणी नक्कीच येऊन सांगावं आणि तो प्रयत्न चालूच राहणार आहे. तर तुम्ही जसं म्हणाला की मुंबई पुणेसारख्या जागेवर जाऊन मग येण्यासाठी खूपसे कलाकार मग म्हणतात की नाही आम्ही तिथेच राहतो, कारण ती खाण आहे म्हणजे कलेसाठी. तर असं होतं की मला पण कुठेतरी वाटलं, पण मी ती गोष्ट सध्यासाठी तरी थांबवून ठेवली आहे. पण असं आहे की जे लोक जात आहेत त्यांनी नक्की जावं आणि तिथे राहावं आणि खूप मोठं व्हावं. म्हणजे मी नेहमीच त्यांच्याकडनं इन्स्पायर होणार आणि मी नेहमीच सगळ्यांचं भलं बघणार. नक्कीच तुझा हा प्रवास जो आहे तो असाच विस्तारित होत राहो अशी आमची सदिच्छा आहे. जसं की तू म्हणालीस की सुधा कला प्रांगण जे आहे त्याच्याशी निगडीत असणारी सगळी व्यक्ती हे तुझे कुटुंब आहेत. प्रेरणाच्या स्वतःच्या कुटुंबाचा तिला पाठिंबा कसा आहे ह्या नृत्याच्या क्षेत्रामध्ये पुढे जाताना?
पाठिंबा भरपूर आहे म्हणून मी एवढं करू शकले. कारण मला माहिती आहे मी ज्या गावात राहते तिथे अ, मुलीने एवढं खूप काही करावं ह्याला काही एवढा म्हणजे एवढी आधीपासून म्हणजे आम्हाला माहिती आहे एक-एक वृत्ती कशी असते. तर एवढा सपोर्ट नव्हता मला. म्हणजे सपोर्ट करणारे पण होते आणि न करणारे पण. पण माझी फॅमिली मात्र माझ्यासोबत होती. तर मला भीती नव्हती. माझ्या घरातच कला होती म्हणजे माझे बाबा नाटकात काम करायचे, माझी दीदी नाटकात काम करायची, काका-काकी सगळेच. तर हौशी कलाकार सगळे आणि गावांमध्ये एक चांगलं आहे की सगळ्यांना माहिती असते नाटक म्हणजे काय, नृत्य म्हणजे नृत्याची एवढी जाणीव नसेल पण नाटक आणि संगीत ह्याची तर आहेच. तर तिथूनच म्हणजे घरात असल्यामुळे मला त्यांचा पाठिंबा मिळालाच आणि असं कधी झालं नाही की मला अपोज करावं लागलं घरच्यांना म्हणजे नाही मला जायचं ते तुम्ही अडवून असं कधीच नाही झालं. मला कुठलाच असा इन्सिडेंट आठवत नाही. जेव्हा मी जात होते तेव्हा मी माझ्या आईला खरंच खूप मानते या गोष्टीला की ती खूप साधी आहे आणि तिच्यासाठी हे खूप डिफिकल्ट होतं एकटं राहणं. पण माझा करिअर व्हावा म्हणून तिने मला सपोर्ट केले. माझे बाबा आमची काही एवढी परिस्थिती नव्हती तरी शिबिरांमध्ये पाठवायचे, नृत्य कार्यशाळांमध्ये अनेक ठिकाणी घेऊन जायचे आणि म्हणजे मला अजून कुठल्या गोष्टी मी मागितल्या तर नाही मिळायच्या. पण मला शिकायला जर काही हवं असेल तर ते दिलंय आणि म्हणजे खूप आधी अपोज होता म्हणजे बाकी लोकांकडनं खूप काही मी ऐकलंय म्हणा वाईट आणि चांगलं बोलणारे दोन्ही असतात. पण माझ्या आई-बाबांनी माझ्यावर नेहमी विश्वास ठेवला आणि त्यामुळे मी एवढी पुढे जाऊ शकले आणि आज जेव्हा सुधा कला प्रांगण आम्ही म्हणतो माझी बहीण देवीना पालेकर नाईक ती अध्यक्ष आहे या संस्थेची आणि ती खूप चांगल्यारीत्या हे कार्य म्हणजे घेते. म्हणजे माझी इच्छा होती एक संस्था निर्माण करायची आणि माझे सगळे घरचे त्यामागे म्हणजे खंबीरपणे उभे आहेत. तर मला खूपच सपोर्ट आहे आणि मी खूप लकी आहे की मला अशी फॅमिली मिळाली. आता आपण तिला विचारणार आहोत की कथ्थक सोडून तिचा आणखी कोणकोणत्या गोष्टींमध्ये तिला आवड आहे, तिचा इंटरेस्ट आहे. प्रेरणा, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. लहानपणापासून मी नाटक आणि नृत्य हे एकत्रच केलं होतं. म्हणजे मला आठवते रायगडाला जेव्हा जाग येते हे माझं पहिलं नाटक होतं. त्याच्यात मी राजाराम झाले होते आणि गावातच होतं. म्हणजे मी पहिलं नृत्य आणि नाटक गावातच केले, गावाच्याच मंचावर केले आणि मी खूप मानते त्या स्टेजला. नाटक मी करायचे लहानपणी. मग मी अभिव्यक्ती संस्था म्हणजे अभिव्यक्ती पणजी साईश देशपांडे सर आणि अनघा देशपांडे ताई यांच्याकडे मी थिएटर शिकली आहे. तर अनेक वर्ष मी त्यांच्या प्रोडक्शन्समध्ये काम केले. नागानंद म्हणा, आत्ता हल्लीच वेधहरण हे नाटक आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा भारत रंग महोत्सव असतो त्याच्यात आम्ही परफॉर्म केलं होतं. मग नागानंद जे मी खूप लहान होते तेव्हा तर ते आम्ही मुंबई, दिल्ली अशा अनेक ठिकाणी प्रस्तुत केलं. ते सोडून मी अनेक कोकणी नाटकं केली आहेत. कला अकादमीच्या ज्या स्पर्धा असतात, एकांकिका स्पर्धा कॉलेजमधनं म्हणा, या कॉलेजमधनं वेगळे स्ट्रीट प्लेज त्याच्यात मी परफॉर्म केलं आहे आणि काही प्राइजेस मला मिळाले ॲक्टिंगसाठी. थोड्या शॉर्ट फिल्म्समध्ये पण काम केलं आहे. हल्ली पण एक केलं होतं. तर नाटक हे आधीपासनं होतंच. म्हणजे जेव्हा मी MA करायला गेली तेव्हा जरा कमी झालं पण त्याच्याशी माझं नातं अजूनही आहे आणि नेहमीच असणार. तर नाटक मी अनेक वर्ष केलं आहे. त्याच्यानंतर मी घुमट वाजवते. तर अशीच उमेद म्हणून लहानपणी गावात गणेश चतुर्थीच्या वेळेला सगळे एकत्र येऊन घुमट आरती करतात. तर तेव्हा मी शिकले होते एका सरांकडनं तर आखाडकर सर. तर तेव्हापासून मला घुमट आवडतं. त्यासोबत मी कोकणी लेखन करते. तर मी ग्रॅज्युएशन जसं मी सांगितलं मी ग्रॅज्युएशन कोकणीमध्ये केलं आहे. तर मी काही कविता लिहिते म्हणा, काही कथा लिहिल्या आहेत. मग त्यासाठी मला कॉलेजमध्ये असताना काही प्राइजेस मिळाले आणि माझा प्रयत्न आहे की नृत्य आणि कोकणी साहित्य म्हणजे नृत्य कोकणी साहित्यातनं मांडावं. म्हणजे कोकणीमध्ये असं खास करून शास्त्रीय नृत्याबद्दल कोणी बोललं नाही आहे तर त्याबद्दल मी काहीतरी लिहावं असं सतत स्वतःला सांगत असते. आणि त्यामुळे काय म्हणतो की जेव्हा आपण एखादी कला म्हणते देर आर अदर अलाइड आर्ट्स एज वेल. तर माझा मूळ हा म्हणजे संगीताकडे मी भजन पण शिकली आहे. तर ह्याच्याकडे माझा मूळ नेहमीच होता लहानपणापासून. म्हणून मला नृत्य समजायला अजून
इझी पडलं म्हणा या त्याच्यात जेव्हा मी पुढे शिक्षण करत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. मला फिरायला पण खूप आवडतं आणि म्हणजे जेव्हा मी परफॉर्म करतो, जसं मी अनेक फेस्टिवल्समध्ये परफॉर्म केले नृत्य, गोव्यात म्हणा, संगीत केसरबाई समारोह, तर त्यानंतर माडोळ फेस्टिवलला इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल असतो. मग युवा प्रतिभोत्सवला मी एकल नृत्य केलेला, नक्षत्र उत्सव. मग हल्ली नंदादीप महोत्सव, मुद्रा प्रतिष्ठानचं अम, एक एक कार्यक्रम झाला होता स्त्री शक्तीवर. त्यानंतर मी गोव्याबाहेर, म्हणजे माझं सौभाग्य आहे की गुरु पंडिता शमा भाटे त्यांच्या साठी मी एवढं परफॉर्म करू शकले. म्हणजे गीता महोत्सव कुरुक्षेत्र, मग केरळमध्ये निशागंधी महोत्सव असतो म्हणा, आणि NCPAचा प्रवाह हा फेस्टिवल, आणि NCPA मुंबई. तर असे खूप परफॉर्मन्सेस मला करायला मिळाले डान्समध्ये मेजरली, आणि नाटक आणि हेर गोष्टींसाठी तर आहेच आहे. तर मला सगळ्या गोष्टी आवडतात आणि नवीन काही शिकायला आवडतंच. तर हो, माझं प्रेम हे कलेसाठी आहे. नृत्य हे पहिलं प्रेम जरी असलं तरी सगळ्याच कलेंप्रती माझं प्रेम आहे. जसं की प्रेरणा, तू म्हणालीस की तुला कोकणी साहित्यामध्ये स्वतःचं योगदान द्यायचं आहे, तू कविता सुद्धा लिहितेस, तर तू लिहिलेली एखादी लहानशी रचना आम्हाला ऐकायला आवडेल. आता म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, म्हणजे ते आता खूप मोठं, आता मला टू बी फ्रँक पाठ नाही आहे असं, पण मी असं थोडक्यात तुम्हाला एका कथेबद्दल सांगू शकते. नक्की. मी एक कथा लिहिली होती, वादळ प्रवास. मी कॉलेजमध्ये होते. तर ऑब्सेशन कंपल्शन डिझॉर्डर एक असतो, OCD ज्याला म्हणतो, तर त्यावरती मी लिहिलं होतं की टीनेजमध्ये ती खूप कॉमन गोष्ट असते OCD असणं, आणि मी स्वतः ती अनुभवली आहे, तर मला माहिती आहे. तर काय ती दगदग काय असते की तुम्ही एका विचारात असतात आणि मग तुम्हाला एका विचाराचं ऑब्सेशन होतं म्हणा, या एखादी कुठली कृती करताना तुम्हाला असं ते कंपल्शन होतं की तुम्ही ते केलंच पाहिजे म्हणा. तर तो एक प्रवास आहे. एक मुलगी बसमध्ये प्रवास करते आणि त्याच्यात तिच्या डोक्यात जे वादळ चाललंय ते मी कोकणीतनं व्यक्त केलंय की कशा तऱ्हेने ते सगळे विचार एकामेकांकडे भांडतात. आणि म्हणजे ती एका ठिकाणी असा विचार करते की मला माझ्या एका फ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायचं आहे, तर दुसऱ्या ठिकाणी तिला आठवते की मी एक असाइनमेंट कंप्लीट नाही केलं आहे. तसंच तिला सवय असते की आकडे मोजायचं कंपल्शन असतं, तर कुठेही काही शब्द ऐकले तर तेवढे आकडे मोजायचे ते. तर हे टीनेजमध्ये खूप असायचं. मला खूप मनोवैज्ञानिक गोष्टी खूप आवडतात, तर मी तसा प्रयत्न केला आहे. आणि अजून अशा कविता लिहिल्या, जसं मी त्याला शेनरी असं नाव दिलं. तर गादी आणि शेनरी हुसके येतात, ही मी मगाशी त्याचा संदर्भ दिला आहे. तसं मी अजून एक पोतेकार म्हणून एक संकल्पना आहे गोव्यात, की पोतेकार आम्हाला लहानपणी माझी आई मला खूप घाबरवायची की तू हे नाही केलंस तर पोतेकार घेऊन जाणार आहे. तर त्याबद्दल मला काय वाटतं हे मी लिहिलंय. तर मी अजून काम करेन, म्हणजे कधीतरी ते प्रकाशित होईल आणि मग मी तेवढं कॉन्फिडेंटली त्याच्यावर बोलू शकते. नक्कीच, आमची सदिच्छा हीच आहे की तू भरपूर लिहावंस आणि त्या वाचनातून आमच्यापर्यंत ते यावं, वाचकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत ते यावं. तर प्रेरणा, आपण बोलताना असा सुद्धा संदर्भ आला की राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये तुला एक बक्षीस मिळालं राष्ट्रीय स्तरावरचं, त्यानंतर राज्य स्तरावरचे सुद्धा पुरस्कार तुझ्याकडे आहेत. हे सगळं करत असताना, ही वाटचाल होत असताना सरकारचं योगदान तुझ्या यशामध्ये कसं आहे? सरकारची मदत कशा पद्धतीनं या वाटचालीमध्ये झाली? नाही, खूपच म्हणजे मला मदत झाली आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी जेव्हा MA करायला गेले, जर मला आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट गोवा ह्यांची जर शिष्यवृत्ती नाही मिळाली असती तर मी करू नाही शकले असते. फायनान्शियली पॉसिबल नव्हतं. मी खरंच मानते या गोष्टीला की गोवा गव्हर्नमेंट कलाकारांसाठी खूप काही करतो, म्हणजे शिकण्यासाठी. तर कोणाला याबद्दल माहिती नसेल तर प्लीज तुम्ही फाइंड आउट करा जाऊन. आणि मी सांगते, मी ती स्कॉलरशिप घेतली आहे की स्कॉलरशिप फॉर स्टुडंट्स सिकिंग एज्युकेशन इन द फील्ड ऑफ आर्ट अँड कल्चर आउटसाइड गोवा. तर ही स्कॉलरशिप आहे आणि तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं तर ती नक्की मिळू शकते. तर मला माहीत नव्हतं की मला ललित कला केंद्रात मिळणार आहे, ते पण अनपेक्षित होतं. खूप मुलं होती आणि मला ते मिळालं. तर पहिला प्रश्न हा होता की हे कसं होणार आहे फायनान्शियली, तिथे आम्हाला डबल फी असते, तर कसं होणार?
तर मला ही स्कॉलरशिप मिळाली आणि खूप आधार झाला त्यासाठी. मी खरंच खूप मना काळजाचा जसे म्हणता की खूपच ऋणी असा आणि आभारी असा की मला ही शिष्यवृत्ती मिळाली. आणि आत्ता जेव्हा मी परफॉर्मन्सेस करतो म्हणा, खूपदा गोवा गव्हर्नमेंट आम्हाला चान्स देतात की सपोर्ट करतात की तुम्ही परफॉर्म करावं. आत्ता मी वीरगाथा पण आर्ट अँड कल्चरमध्ये केलं म्हणा, या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रगॅन्झामध्ये. आम्ही नवीन कलाकार आहोत, तर आमची अशी ओळख नाही आहे, तरी त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्हाला म्हटलं की तुम्ही परफॉर्म करा. या जेव्हा मी नॅशनल यूथ फेस्टिवल जिंकले तेव्हा मला खूप म्हणजे लोकांनी या म्हणा कार्यकर्त्यांनी त्यांनी सन्मानित केलं आणि खूप म्हणजे असं कधीच नाही झालं की मला अप्रिसिएशन नाही मिळालं. गोव्याची लोकं खूप अप्रिशिएट करतात आणि गोवा गव्हर्नमेंट खरंच खूप करतो. म्हणजे मी ह्या बाबतीत गव्हर्नमेंटला खरंच म्हणजे मी मानते की कलाकारांसाठी खूप करतात. आणि ज्यांना कोणाला माहिती नाही आहे, प्लीज अजून वेगळ्या म्हणजे मी गोवा कला अकॅडमीत शिकले, तर तिथून मी केवढे परफॉर्मन्सेस केले. तिथून नक्षत्र उत्सव म्हणा, युवा प्रतिभोत्सव म्हणा, खूपसे. कारण आम्ही यंग आर्टिस्ट आहोत, तर आम्हाला पुढे नेण्याची जबाबदारी ते घेतात. आणि कला अकादमीत माझं मूळ झालं आहे आणि तिथून मी खूप काही शिकले आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केले. माझ्या गुरूंनी म्हणा, तिकडचे ऑफिशियल्स म्हणा, बाकी टीचर्स जे आहेत, खूप सपोर्ट मिळाला आहे. आणि ही खरीच खूप चांगली गोष्ट आहे की हा असा सपोर्ट मिळतो. तर ह्याचा लाभ नक्कीच सगळ्यांनी घ्यावा, ज्यांना खरीच इच्छा आहे बाहेर जाऊन शिकायची आणि फायनान्शियल इश्यूज आहेत, तर ही शिष्यवृत्ती नक्कीच घ्या. अजून CCRTचे काही स्कॉलरशिप्स असतात, खूप आहेत. ऑनलाईन खूप गोष्टी मिळतात, तर ते अप्लाय करून अगदीच कला या क्षेत्रात तुम्ही खूप काही करू शकता. प्रेक्षक हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रेरणा पालेकर ह्या गोव्यातील कलाकार आल्या. त्यांनी त्यांचे विचार आपल्यासोबत मांडले, आपल्यासोबत गप्पा मारल्या. त्यासाठी मी तुमची आभारी आहे प्रेरणा. धन्यवाद. तुम्ही पण मला ही संधी दिली एक युवा कलाकार म्हणून इथे स्वतःला ठेवण्याची. आणि मी अजून काही नाही, खूप काही करायचं आहे, पण माझे गुरूंचे आशीर्वाद आणि असंच तुमचा सपोर्ट सगळं घेऊन मी काही प्रयत्न करते. आणि मला इथे बोलायची संधी दिली म्हणून मी खरंच तुमचं सर्वांचं मना काळजासाहून आभार मानता सगळ्यांचे. देव बरे करू. खूप खूप धन्यवाद प्रेरणा. आज आपल्यासोबत प्रेरणा यांनी गप्पा मारल्या, ज्यांना पुढे जाऊन खूप काही करण्याची इच्छा आहे. गोव्यातील त्या एक उभरत्या कलाकार आहेत. अशाच एका नवीन गोमंतकीय व्यक्तीला आपण पुढच्या भागामध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.